रामराम भावांनो, आज आपण एक स्लरी पाहणार आहोत. 10-26-26 18-46 आणि युरिया ह्या रासायनिक खताला एक पर्याय मार्ग म्हणजे सेंद्रिय स्लरी ही अत्यंत महत्त्वाची आणि गुणकारक अशी स्लरी आहे. 200 लिटर पाण्यासाठी 200 लिटरच्या बॅलरमध्ये 180 लिटर पाणी घ्यायचं. त्यात पुन्हा सरकी पेंड असते 10 किलो, शेंगदाणा पेंड 10 किलो, गूळ आपण रात्री भिजत घातला होता तो 5 किलो आहे आणि दही आहे. आणि हे 2 बॅक्टेरिया घेतल्यात, PSB आणि KMB. PSB 1 लिटर सोडायचा आणि हे KMB आहे ते पण आपण 1 लिटर टाकले. ते दही आहे 5 लिटर दही घेतलं होतं आपण. आणि ह्यात एक आपण ॲडिशनल करू शकतो. जर तुम्हाला अंडी जमत असेल तर एक 40 ते 50 अंडी ह्यात आपण फोडून टाकू शकतो. त्याने प्रोटीनचं प्रमाण पण वाढतं, पण मी खात नसल्यामुळं माळकरी असल्यामुळे त्यात अंडी टाकलेली नाही. ही आपली जी सामग्री होती सगळी टाकून घेतोय. ह्याच्यामुळं पिकाच्या शाखेची उत्तम प्रकारे वाढ होती, पांढऱ्या मुळीची उत्तम प्रकारे वाढ होती, तसे फुटव्याची संख्या वाढते. साईजसाठी पण तुम्हाला अत्यंत याची मदत होती. तसेच फुल सेटिंग किंवा फुल गळ होत असेल तर त्याच्या बचावासाठी याची चांगली मदत होती. आणि विशेष म्हणजे कोणत्या पण स्टेजला आपल्याला ही स्लरी वापरता येते. असं उत्तम प्रकारे क्लॉकवाईज 90 क्लॉकवाईज 5 मिनटं हलवायचं आणि पुन्हा एक कपड्याच्या सहाय्याने त्याला आपण बांधून ठेवू आणि दररोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम त्याला हलवायचं. एक 12 ते 15 दिवसांनी ही आपली एक स्लरी उत्तम प्रकारे तयार होती. आणि एक 10 ते 15 लिटर एकरी ठिबकद्वारे आपण सोडू शकतो. हे दुसऱ्या दिवशी पूर्ण सरकी पेंड फुगून वर आली. अशा प्रकारे हलवल्यावर अशी मिक्स होती. 10 ते 15 दिवस हलवणे. धन्यवाद भावांनो, तुमचं प्रेम असंच काय माझ्या पाठीशी असू द्या.